नमस्कार मित्रांनो 2024 विधानसभेच्या निवडणुका निकाल लागला आणि या निकालामध्ये महायुती प्रचंड अशा बहुमतानं भूतो भविष्यती असा जो विजय महायुतीच्या पदरामध्ये पडला। या विजयाच्या पाठीमागचं गमक काय, रहस्य काय आहे आणि जी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये भुईसपाट झाली नेमकं का आणि कशी? बिगडी धर्मयुद्ध आणि फसवा जातीवाद यामध्ये महाराष्ट्र धर्म हरला आहे का? आणि पैशाचा जो खेळ या निवडणुकामध्ये झाला यामध्ये लोकशाही कशी हरली याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, महायुतीनं या निवडणुकामध्ये जो दैदिप्यमान असा जो काही विजय प्राप्त केलेला आहे, या विजयाच्या पाठीमागं नेमकं रहस्य काय आहे? बीजेपी ही 24 तास चालणारी निवडणुका जिंकणारी मशीन अशा पद्धतीने कार्य करत असते। अगदी तोच धडा त्यांनी लोकसभा निवडणुकीला जो अनुभव त्यांच्या वाट्याला आला त्यामधनं त्यांनी धडा घेतला आणि पुढची पावलं उचलली। 2024च्या ज्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी जी वरचढ ठरली होती, 48 जागापैकी 31 जागा ही महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या। आणि का जिंकल्या होत्या तर संविधान वाचवण्याची जी काही संविधान धोक्यामध्ये आहे, संविधान वाचवण्याची जी लढाई या महाविकास आघाडीने समोर ठेवली ती कुठेतरी मतदारांना भावली होती। जातनिहाय जनगणना ही मतदारांना आवश्यक वाटू लागली होती। बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यावर महाविकास आघाडीने जे लोकसभेला रान उठवलं त्याचा फायदा देशामध्ये झालाच, पण महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये झालेला होता। मित्रहो, त्यावेळी भाजपा हा महाविकास आघाडीच्या पिचवर येऊन खेळला, तो डिफेंड करू लागला होता। महाविकास आघाडीने मुद्दे दिले आणि त्या मुद्द्यावर निवडणूक लढल्या गेली आणि त्यामुळे महाविकास आघाडी ही वरचढ ठरली होती। पण विधानसभेला मात्र तो मुद्द्याचा जो काही मुद्दे ठेवायचे जे आवश्यक होते ते महाविकास आघाडी यामध्ये अपयशी ठरली आणि ही निवडणूक महायुतीनं जी काही समोर लढली तर ती एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, ओठ जिहाद, धर्मयुद्ध अशा पातळीवर जे मुद्दे आणले गेले निवडणुकामध्ये महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीला या मुद्द्यांचं जो प्रतिवाद जो करणं गरजेचं होतं तो महाविकास आघाडीला बिलकुल करता आलेला नाही। तो का करता आला नाही? कारण जर धर्मयुद्ध आणि जर या धर्मयुद्धाला पारंपरिक जे उत्तर देणं गरजेचं होतं महाविकास आघाडीकडून ते दिलं गेलं नाही। खरोखर धर्मयुद्ध लढलं गेलं का? तर हे धर्मयुद्ध अजिबात नव्हतं। त्याला ते बेगडी धर्मयुद्धाला फसवा जातीवादानं उत्तर देण्याचा जो प्रकार घडला यामध्ये महाविकास आघाडी बॅकफुटवर गेली। कारण आजवर कोणत्याही धर्माच्या विरोधात जर युद्ध जिंकायचं असेल तर जातीचं शस्त्र बाहेर काढलं जातं। त्याच शस्त्राच्या बळावर आपण हा जो विधानसभेचा गड आहे तो आपण जिंकू असा महाविकास आघाडीला जो आत्मविश्वास वाटत होता तो कुठेतरी अंगलट आलेला दिसून येतोय। कारण केवळ जातीवादाला खत पाणी घालून धर्माच्या विरोधामध्ये आपण युद्ध जिंकू शकतो हे महाविकास आघाडीचं जे काही विचार होता तो कुठेतरी त्यांना तो अस्तित्वात आणता आला नाही। कुठेतरी त्यांना यामध्ये ते मागे पडलेले दिसून येतात। जर खरोखर ही आणखीन एक महाविकास आघाडीची जी चूक झालेली आहे ती चूक म्हणजे की ही महाराष्ट्रातील लढाई हा महाराष्ट्राचा जो काही सामाजिक जी जडणघडण आहे, सामाजिक विचारधारा या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत
की इथे तो संविधानाचा मुद्दा, इथे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा, हा मुद्दा इथे चालला नाही. इथे चालला असता काय चाललं असतं या धर्मयुद्धाच्या विरोधामध्ये? वोट जिहाद जो काही महायुतीनं भाजपानं पुढे आणला होता त्याच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये चालणारे मुद्देच महाविकास आघाडीनं सोडून दिले. ते मुद्दे म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जो विचार आहे, जे हिंदुत्व आहे, त्या हिंदुत्वाला मांडण्यामध्ये तो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची दगदगत्या विचारांनी जडणघडण झालेला हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ते बटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद आणि धर्मयुद्ध याला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करू शकला असता, परंतु हा मुद्दा महाविकास आघाडीला खोडून काढता आलेला नाही. आणि यामुळं जो काही फटका या निवडणुकीमध्ये बसला तो महाविकास आघाडीला बसलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे. आजवर महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये दोनच विचारधारा आहेत आणि या दोन विचारधारा म्हणजे एक उजवी विचारधारा आणि एक डावी विचारधारा म्हणजे पुरोगामी विचारधारा आहे. पुरोगामी विचारधारेवर जर महाराष्ट्राची निवडणूक या महाविकास आघाडीने जर लढली असती तर कदाचित एवढी पडझड नक्कीच झाली नसती. प्रत्येक भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा नामजप करणारा जी महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये कुठेच दिसली नाही. म्हणजे जो काही मतदार होता, जो पुरोगामी मतदार होता, त्या पुरोगामी मतदाराला कुठेतरी ही जी काही त्यांच्या मनातली भावना आहे जी मांडायला हवी होती ती चांगल्या पद्धतीने मांडली गेली नाही आणि महाविकास आघाडी त्याच ठिकाणी बॅकफुटवर आली, मागे पडली. ही निवडणूक महाविकास आघाडीने जशी ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक लढली गेली त्या पद्धतीने ती जर लढली असती म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वावर लढणं गरजेचं होतं, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर लढणं गरजेचं होतं. या ठिकाणी शेती आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि त्याच्या शेतकऱ्याच्या पिकाला न मिळणारा भाव आहे, यावर जास्तीचा भर देणं गरजेचं असताना कुठेतरी त्या भाजपनं मांडलेल्या वोट जिहादला वोट जिहादचं उत्तर देण्यात आलं आणि कुठेतरी जे काही भाजपानं धर्मयुद्ध पुकारलं त्या धर्मयुद्धाला जातीवादानं त्या जातीय वादाचा उतारा महाविकास आघाडीकडून देण्याचा प्रयत्न झाला आणि तिथेच खरं तर महाविकास आघाडीचा घात झालेला आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा ते धर्मयुद्ध विरुद्ध जातीयुद्ध अशामध्ये हा महाराष्ट्र धर्म हरलेला आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्र हरलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा इथे या ठिकाणी पराजय झालेला आहे. शाहू फुले आंबेडकरी विचारधारा या मातीमधली विचारधारा ती कुठेतरी मागे पडली आणि त्याला कारणही आहेत. जो फसवा धर्मवाद वेगळी धर्मवाद होता, धर्मयुद्ध होतं, त्याला विजयी करण्याकरता वंचित होती, MIM होती, तिसरी आघाडी होती, अपक्ष होते. तसा या महाविकास आघाडीला पाडण्यासाठी एवढे जे घटक झटत होते तसं महायुतीचा जो काही धर्मयुद्ध पुकारलेलं होतं त्यांचं मतांचं ध्रुवीकरण त्यांच्यासाठी ते फायदेशीर झालं आणि त्यांना जेवढा वाटा मिळायला हवा होता तेवढाच वाटा त्यांना मिळालेला आहे आणि ते विजयी झालेले आहेत. म्हणजे धर्मयुद्धाला केवळ जातीवादानं उत्तर देणं कुठेतरी महाराष्ट्रातील लोकांना पचलेलं नाही आणि पटलेलं सुद्धा नाही. आणि प्रत्येक या ठिकाणी जे निवडणुका होऊ लागलेल्या आहेत, निवडणुकीचा जो बाज बदललेला आहे, चरित्र बदललेलं आहे निवडणुका लढण्याचं. आता निवडणुका ह्या विचारधारेवर लढल्या जात नाहीत, त्या पैशावर लढल्या जात आहेत. कुणाला खायला किती मिळालं, कुणाला प्यायला मिळालं, अशा पद्धतीनं आजवर चालणाऱ्या निवडणुकाला आता कायदेशीररित्या प्रत्येक कुटुंबाला लाभार्थी बनवलं गेलं. म्हणजे कायदेशीर लाच देण्याचा आणि मतदान विकत घेण्याचा जो प्रकार नवीन पायंडा आता या वेळी पाडला जातोय. कारण डायरेक्ट बेनिफिटच्या नावाखाली प्रत्येक मतदाराच्या खिशामध्ये विना कष्टाचं जे काही धन दिलं जातंय आणि ते सरकारच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय म्हणून दिलं जातंय, हे कुठंतरी महाराष्ट्राच्या विकासाला ते
खाली आणणार आहे, महाराष्ट्राच्या विकासाच्या मध्ये ते अडथळा ठरणार आहे. आणि ही निवडणूक जशी मध्य प्रदेश असेल संघाची प्रयोगशाळा झालेली आहे, गुजरात आहे संघाची प्रयोगशाळा आहे. कारण त्या हिंदुत्वाची जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणत असतील की आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही, आमचं हिंदुत्व छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आहे आणि त्या हिंदुत्व इथे महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं हिंदुत्व चालणार आहे. परंतु जो प्रयोग या ठिकाणी खेळला गेला, जी मतांची विभागणी केली गेली, जी प्रयोगशाळा आजवर मध्य प्रदेश अथवा गुजरातला म्हटलं जात होतं, ती या संघाच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आता 3ऱ्या क्रमांकाने नाही 1म क्रमांकानं महाराष्ट्रामध्ये त्यांची पाळंमुळं त्या विचारधारेनं रुजवलेली आहेत. जर ती रुजली गेली त्याची कारण आहेत. ते कारण म्हणजे पैशाचा जो खेळ केलाय ना, तो खेळ यामध्ये महत्वाचा आहे. म्हणजे जर आता यापुढे महाविकास आघाडीला जो पराजय पदरी पडलेला आहे, तो त्या महाविकास आघाडीचा पराजय नाही आहे, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील अथवा काँग्रेस असेल त्यांचा हा पराजय नाही आहे, तर हा महाराष्ट्र धर्माचा पराजय आहे. आणि हा महाराष्ट्र धर्म म्हणजे हा पुरोगामित्वाचा पराभव आहे, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा पराभव आहे. जे काही मतांचं विभागणी करण्यासाठी ज्या काही पद्धतीनं त्यांच्याकडं पैशाचा खेळ चालतो, अपक्ष उभे केले जातात, 3ऱ्या आघाडीला बळ दिलं जातं, MIM ला बळ दिलं जातं, वंचित जी लढते ती शाहू फुले आंबेडकरी विचारधारेला बळकट करण्यासाठी खरोखर लढते काय? अपक्ष लढतात ते खरोखर कोणता विचार घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचा म्हणून लढला जातो का? इथल्या निवडणुका यापुढे जर खरोखर लोकशाही मूल्यांचं रक्षण करून किंवा लोकशाही मूल्यावर जर लढल्या गेल्या तर त्या निवडणुकामध्ये भाजपा अथवा महायुती कधीही जिंकली नसते. म्हणजे एक तर मताची विभागणी आणि एकतर फसवाद, तो बिगडी धर्मवाद, आणि याला महाविकास आघाडीकडून दिलं गेलेलं जातीवादानं दिलं गेलेलं उत्तर, आणि या मताची विभागणी कुठेतरी महाविकास आघाडीला घातक ठरलेली आहे. आणि जर यापुढे जर महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, हा महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो, हा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र म्हणतो, तीच विचारधारा परत जर आपल्याला या भूमीमध्ये विजयी करायची असेल, महाराष्ट्र धर्म हरू द्यायचा नसेल, तर आता प्रत्येकानं कुठेतरी हा चाललेलं पैशाचा खेळ, लोकशाहीचं अवमूल्यन झालेलं आणि जी काही मतांची विभागणी होते, सर्वांना ज्या काही शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचे आहेत, डाव्या विचारधारेचे जी माणसं मतदार आहेत, यांनी आता यापुढे खरोखर विचार करावा लागेल. आणि सामाजिक पातळीवर पुरोगामी विचारधारेची मंडळी जी कमी होत चाललेली नव्हे, ते आता नामशेष होत आहेत की काय ही विचारधारा, असं सुद्धा भीती वाटण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. महाराष्ट्र धर्म पुन्हा परत जिंकायचा असेल ना, तर आपल्याला शाहू फुले आंबेडकरी विचारधारेशिवाय आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराशिवाय, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे. म्हणून यापुढे आपण जी काही निवडणूक यापुढच्या ज्या जिल्हा परिषदा येतील, यापुढच्या नगरपालिका येतील, महानगरपालिका येतील, महाराष्ट्रामध्ये यापुढे तरी किमान मतांची विभागणी होणार नाही, महाराष्ट्राचा धर्म हरणार नाही, याची काळजी प्रत्येक जण घेईल. आणि महाराष्ट्र धर्म यापुढे तरी महाराष्ट्राच्या धर्माची, महाराष्ट्राचा स्वाभिमानाची, महाराष्ट्राचा जो मराठी बाण आहे तो टिकवण्याची, कारण महाराष्ट्राची निवडणूक यापुढे गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशी नाही होणार आहे, तर ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये जे रुजवलं गेलेलं जे काही हिंदुत्व जे आहे सो कॉल्ड, त्या हिंदुत्वाच्या विरोधामध्ये पुरोगामी आणि छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व अशीच ती होणार आहे. आणि म्हणून मतांची विभागणी टळायला हवी आणि जे काही पैशाचा जो खेळ निवडणुकामध्ये चालतो याचाही लोकांनी
थोडासा विचार करावा. यामुळे महाराष्ट्राचा जो विकास होणार आहे भविष्यामध्ये तो त्याला कुठेतरी खीळ बसते. मित्रो, यापुढे तरी किमान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्र धर्म नक्कीच जिंकेल एवढी अपेक्षा बाळगूया. आणि या विचारामध्ये आपल्याला जर खरोखर महाराष्ट्र धर्म कसा हरला याविषयी जर हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.